अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या 64 शासकीय निवासस्थानांच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त लागला आहे। हा सोहळा मंगळवार दिनांक 3 मार्च 2026 रोजी सायंकाळी 4:30 वाजता संपन्न होणार आहे। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे यापूर्वी नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता। या प्रकल्पासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोलाचे सहकार्य लाभले होते, त्यामुळे उद्घाटनाच्या निमित्ताने त्यांच्या योगदानाची आठवणही उपस्थितांच्या मनात जागी होणार आहे। कोपरगाव शहरात उभारण्यात आलेली ही आधुनिक, प्रशस्त व सर्व सुविधांनी सुसज्ज इमारत पोलिसांच्या कार्यक्षमतेत वाढ करेल अशी अपेक्षा होत आहे। जुन्या जीर्ण अवस्थेतील इमारतीतून तात्पुरत्या स्वरूपात सुरू असलेले कामकाज आता नव्या सुसज्ज इमारतीत हलवण्यात येणार आहे। यामुळे नागरिकांना अधिक तत्पर, सुलभ आणि दर्जेदार सेवा मिळणे शक्य होणार आहे। उद्घाटन सोहळा राज्याचे विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे। यावेळी खासदार भाऊसाहेब वागचौरे, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे तसेच जिल्ह्यातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे। अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांनी सांगितले की नवीन इमारत व शासकीय निवासस्थानांमुळे पोलिसांच्या दैनंदिन कामकाजाला गती मिळेल। स्वतंत्र व सुसज्ज निवास व्यवस्था उपलब्ध झाल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। या प्रकल्पामुळे कोपरगावच्या सुरक्षा व्यवस्थेला बळ मिळणार असून तालुक्याच्या कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव। दिनांक 3 मार्च 2026 रोजी 4:30 वाजता आपल्या कोपरगाव शहरामधील कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन, त्याचप्रमाणे याच्याच लागून असणाऱ्या जागेमध्ये जे काही पोलीस अंमलदार, अधिकारी यांच्यासाठी 64 शासकीय निवासस्थानं बनलेले आहेत, त्यांचं उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी आपले राज्याचे माननीय विधान परिषद सभापती यांच्या अध्यक्षतेखाली, त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री यांच्या शुभ हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होणार आहे। ही बिल्डिंग गेल्या काही दिवसांपासून तयार होऊन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होती। 3 मार्च रोजी हे उद्घाटन होत आहे। आपल्या पोलिसांसाठी नक्कीच आपल्या कामकाजाचा दर्जा वाढवण्यासाठी ही नवीन बिल्डिंग उपयुक्त ठरणार आहेत। आपण बघत असाल, जुनी बिल्डिंग नादुरुस्त अवस्थेमध्ये होती, परंतु एक ॲडजस्टमेंट म्हणून पोलिसांचं काम त्या ठिकाणी सुरू होतं। आता नक्कीच नागरिकांना सुद्धा चांगली सेवा देण्याच्या दृष्टीनं ही बिल्डिंग कामं येणार आहे। त्याशिवाय निवासस्थानांचा देखील एक मूलभूत प्रश्न आपल्या अधिकारी अंमलदारांचा होता। 64 निवासस्थानं या दोनही पोलीस स्टेशनच्या अधिकारी अंमलदारांना या निमित्ताने उपलब्ध होणार आहेत। आमच्या अधिकारी आणि अंमलदारांसाठी एक खूप सकारात्मक गोष्ट या निमित्ताने त्यांच्यासाठी निवासस्थानं मिळून मिळालेली आहे।